उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। उजनी धरणात पुढील 24 तासात तुफान आवक वाढणार असल्याची खात्रीलायक माहिती धरण प्रशासनाने दिली आहे। उजनी धरणात किती आवक वाढेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर मुसळधार पावसामुळे कळमोडी धरण 100% भरलं असून यातून 2000 क्युसेक विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे। वडिवळे धरण व खडकवासला धरण 100% भरलेली आहे। यामुळे या धरणांमधून देखील विसर्ग सोडण्यात येतोय। वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रात 3100 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे। भीमा खोऱ्यातील 20 पैकी 19 धरणात 40.66 TMC उपयुक्त पाणी साठा झालाय। मुळशी धरणात 8.29 TMC, वरसगाव धरणात 5.35, पानशेत धरणात 5.89 TMC उपयुक्त पाणी साठा झालाय। उद्या दुपारपर्यंत उजनी धरणामध्ये 20,000हून अधिक क्युसेकनं आवक येण्यास सुरुवात होईल अशी माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली आहे। नीरा खोऱ्यातील 4 धरणात 23 TMC उपयुक्त पाणी साठा झालाय। त्यामध्ये भाटगर धरणात 11.4 TMC, वीर धरणात 4.69 TMC, नीरा देवघर 4.87 तर गुंजवणी 2.3 TMC उपयुक्त पाणी साठा जमा झालाय।